नमस्कार मंडळी, परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खमंग अशी तिळाची चटणी बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत, तर वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर आपण हे तीळ भाजून घेणार आहोत. इथे मी कढई तापवण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये तीळ टाकून भाजून घेऊ. तर तीळ भाजताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. मंद गॅसवर तीळ भाजले की तीळ खमंग असे भाजले जातात आणि फुलतातसुद्धा खूप छान. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथे तुम्ही पाहू शकता तीळ आपले भाजत आलेले आहेत. तीळ आपल्याला तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर ही तिळाची चटणी खूप छान लागते. अशी ही चटणी तुम्ही शेतामध्ये न्याहारीसाठी, सकाळच्या न्याहारीसाठी नेऊ शकता किंवा प्रवासामध्ये तुम्ही कुठे जात असाल तर तिथेसुद्धा तुम्ही ही चटणी नेऊ शकता. खूप छान लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर ही चटणी तुम्ही खाऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता तीळ आपले भाजलेले आहेत. एका ताटामध्ये काढून घेऊ. इथे तीळ काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकून मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर तेल टाकल्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे, कारण कढई आहे ती जाडबुडाची आहे, मिरच्या आपल्या जळतील म्हणून मी गॅस बंद केलेला आहे. आणि या गरम कढईमध्येच आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरचीऐवजी तुम्हाला जर मिरची आवडत नसेल तर इथे तुम्ही मिरचीऐवजी लाल मिर्च पावडरसुद्धा टाकू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता मिरची आपली भाजलेली आहे, मस्त अशी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता ही मिरची मी एका ताटामध्ये काढून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले तीळसुद्धा भाजलेले आहेत आणि मिरचीसुद्धा भाजलेली आहे. आता हे थोडंसं आपण थंड होऊन देऊ. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आधी मिरची टाकायची आहे. मिरची टाकून झाली की यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लसूण टाकायचं आहे. यामध्ये तुम्ही अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकू शकता, पण माझी मुलं जिरे खात नाहीत, त्यामुळे मी जिरे इथे टाकलेले नाहीत. तर इथे तुम्ही पाहू शकता मिरची आपली बारीक करून झालेली आहे. तर आपल्याला मिरची जास्त बारीक पण करायची नाही, कारण लसूण यामध्ये टाकलेला आहे. मिरची लसणामुळे ओली होते आणि जास्त बारीक होत नाही, त्यामुळे आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता यामध्ये तीळ टाकून बारीक करून घेऊ. बारीक करताना आपल्याला मिक्सर आहे ते चालू बंद करत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. जशी तुम्ही उकळामध्ये चटणी कुटता अगदी त्याच प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. ओलसरसुद्धा झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. चटणी करताना नेहमी आपण बारीक भांड्याचा वापर करावा, कारण यामध्ये चटणी भांडं फुल भरून टाकलं आणि चालू बंद करत चटणी तयार केली की छान अशी उकळामध्ये कुटल्यासारखी चटणी तयार होते. तर इथे ताटामध्ये मी चटणी काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी ओलसर आपली चटणी तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा चटणीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.